राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेन विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रमोद शेठ म्हसकर यांची नियुक्ती, कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष। रायगड जिल्ह्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पेन विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी श्री प्रमोद शेठ म्हसकर यांची नियुक्ती करण्यात आली। आज 31 मे रोजी सुतारवाडी गीताबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले। यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला। त्याचबरोबर हक्काच्या व गोरगरिबांसाठी धावणाऱ्या प्रमोद म्हसकर यांना हे पद मिळाल्याने पक्षामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आणखी बळकटी येईल असे बोलले जात आहे। मी मनापासून धन्यवाद देतो तटकरे साहेबांना, भाईंना, तसे ताईंना की त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे। मी गेले 15 ते 16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत होतो आणि या कामाची पोचपावती म्हणून मला साहेबांनी आज पेन विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। या पदाचा पूर्णपणे वापर करून मी पुढील कालावधीमध्ये पक्षाला या विधानसभा मतदारसंघामध्ये नंबर 1चा पक्ष बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। काय सांगाल, मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे शिवसेना असेल, त्यांचं प्राबल्य आहे, भविष्याच्या काळात राष्ट्रवादीचं संघटन कसं मजबूत करेल? निश्चित भाजपाचं इथे स्थानिक आमदार आहेत, तसेच राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा आहेत आणि शिवसेनेचं पण चांगलं प्राबल्य विधानसभा मतदारसंघात आहे। त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही प्राबल्य ह्या मतदारसंघामध्ये आहे। परंतु भविष्यात महायुती म्हणून काम करून सोबतच सर्व तिन्ही पक्षांसोबत काम करून सर्व इथे स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करेल। प्रमोद म्हसकर गेले अनेक वर्ष अनिकेतभाई अतिथी आणि माझ्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम दीर्घकाळ करत आलेले आहेत। या उलट आज त्यांच्यावरती आम्ही संघटनेची जबाबदारी दिली। आज त्यांचा पक्षप्रवेश नाही, तर पेण विधानसभा मतदारसंघाच्या सिनियर बॉडीचे ते कार्याध्यक्ष म्हणून नेमले गेलेत। त्या कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःची एक आवड आहे। त्यांनी स्वतःचा एक चाहता वर्ग तयार केला आहे। त्याची पूरकता पक्षाशी जोडली जाणं हे पक्षाच्या उद्याच्या भवितव्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं। प्रमोदसारख्या तरुणाच्यावरती आम्ही जबाबदारी दिली, सिनियरची दिली जबाबदारी, त्याच्यामुळे ते नव्याने न जोडले गेलेत, पक्षाच्या विचाराशी आहेतच, पण कार्यरत अधिक होणं, पक्षीय पद देणं आणि त्यांच्या नेतृत्व किंवा संघटन कौशल्याचा उपयोग पक्षाच्या उद्याच्या वाटचालीमध्ये करणं या हेतूने त्यांच्यासारख्या तरुणावरती जबाबदारी आम्ही दिलेली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।